आजी, बरं झालं तू आलीस. मी मंत्राच्या शक्तीने इथपर्यंत आले. पण आजी, आता जशी तुला ही जागा दिसते ना तशी ती नव्हती. वेगळीच होती, विचित्र होती अगं. एक बाई हवेत तरंगत होती. म्हातारी बाई होती. माझे बाबा पण होते आजी. मला त्यांना कोणीतरी बंधनात ठेवल्यासारखं वाटलं. माझी शक्ती परत आली. हा काल मुखमणी माझ्या शक्तीचा भंडार आहे. याचा वापर करून मी त्या वेदाचा जीव घेईन. कार्टी मरेल आणि मीराला माझ्यावर संशयही येणार नाही. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम. आयुभंजनम देहनाशम कोश कोश प्रज्वलितम. आजी, मी बाबांना खूप हाका मारल्या पण ते काहीच बोलले नाही. आजी, बाबा ते इथे. आजी, ते इथेच आहेत आज. फक्त आज मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. आणि काय मीरा? आजी, मला असं वाटतंय की आजपर्यंत या घरात जे काही वाईट साईड घडलंय ना ते माझ्या सासूमुळे. आजी, हे ऐकून तुला धक्का बसला नाही का? मीरा, मला माणूस दिसत नसला ना तरी त्याचं मन कळतं. तुझ्या सासूला मी पाहू शकत नाही, पण तिचा स्पर्श मला सुखकारक वाटला नाही, कधीच नाही. हो आजी, बरोबर आहे तुझं. त्याच बाईने माझ्या बाबांना डांबून ठेवलं. तुला कसं माहित? अगं आजी, ती स्वतः म्हणाली मला म्हणाली की तुझ्या बापाला वाचवायचं असेल तर तू मूल जन्माला घाल. आजी, मी तुला सांगते ना, या मागे ना तिचं काहीतरी स्वार्थ आहे. पण मी दोन्ही बाजूने अडकले ग आजी. मला माझ्या बाबांना पण वाचवायचं आणि मुलंही जन्माला घालायचं नाहीये. काय करू मी? आजी, तूच सांग मला काहीच कळत नाहीये ग. काहीच कळत नाही.
मीरा, अगं आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. मला तर वाटतं काही वेळा त्या तशाच घडू दिल्या पाहिजेत. अगं कधी कधी तसं केल्याने आपलंच नाही जगाचं भलं होत असतं. आणि ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना त्या घडल्याशिवाय राहणार नाहीत बाळा. वाईट गोष्टी घडतानाही त्यात एक नवीन चांगलं घडण्याचा मार्ग असतो. जुनं झाड उमळून पडलं ना की तिथे नवीन झाड उगवतं. मग त्या झाडावर नवीन पक्षी येतात, घरटी बांधतात. हां, आता झाड मोठं होईपर्यंत पक्ष्यांना दुसरीकडे आसरा घ्यावाच लागतो आणि तो मिळतो सुद्धा. तुला काय म्हणायचं आजी? मी बाबांना वाचवण्यासाठी मूल जन्माला घालू? मीरा, तू तुझं कर्तव्य पार पाड बाळा. काय कर्तव्य आहे माझं? शोध. आता तुझं कर्तव्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुझं तूच शोध. हेच तुझं प्रारब्ध आहे बाळा. मीरा, आता इथेच विचार करत बसू नकोस. हा, बाहेर निघ. मलाही निघावं लागेल ना बाळा. चल, सांभाळून राहा. हा, येते मी. माझं कर्तव्य? मंजिरी शांत हो. मंजिरी, हे बघ काही नाहीये इथे, घाबरू नकोस. दादासाहेब तुम्हाला कळत नाही. तो प्रकाश ना असा सर्वत्र रूम मध्ये पसरला तर मला काही दिसत पण नव्हतं. तू शांत हो. पाणी पाणी. प्रभा, तुमचा विश्वास बसत नाही का माझ्यावर? मी खरं सांगते, हे बघ अथर्व, मी इथेच बसून देवीचं नामस्मरण करत होते आणि अचानक रूम मध्ये प्रकाश पसरला आणि म्हणजे डोळ्यांना सहन होणार नाही असा प्रकाश.